केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान आता एक मोठी कायदेशीर घडामोड समोर आली आहे। आरोपी सिया गोयलचा भाऊ साहिल गोयलला ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी भेट दिलेली आहे। 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बजावलेली आहे। ॲडव्होकेट आशुतोष श्रीवास्तव यांनी थेट 10 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची कायदेशीर नोटीस बजावली आहे। वडगाव मावळ न्यायालयातील सुनावणी दरम्यान सिया गोयलनं माझे वकील आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत असं सांगितलं आणि त्यानंतर हा वाद निर्माण झालेला आहे। नाझीम मुल्ला आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। नाझीम, हा काय कायदेशीर पेच आहे? न्यायालयात नेमकं काय झालं आणि त्याचे परिणाम आता गोयल कुटुंबावर कसे होतात? प्रज्ञा, केतन अग्रवाल प्रकरणात जेव्हापासून सियाला अटक करण्यात आलेली आहे तेव्हापासून सिया गोयलची बाजू हे वकील आशुतोष श्रीवास्तव वेळोवेळी मांडतायत। माध्यमांसमोर येऊन ते सांगतायत की मीच वकीलपत्र घेतलेलं आहे, मात्र श्रीवास्तव यांना सियाचं अधिकृत वकीलपत्र देण्यात आलेलं नव्हतं। आणि जेव्हा काल सुनावणी झाली त्यावेळेला कोर्टामध्ये सुद्धा विपुल दुशिंग हेच या ठिकाणी सियाची बाजू मांडत होते, मात्र आशुतोष श्रीवास्तव यांनी सुद्धा तिथं येऊन या युक्तिवादामध्ये सहभाग घेतला। मात्र ही बाब जी आहे ती गोयल कुटुंबियांना खटकली आणि त्याच वेळेला सियानं सुद्धा न्यायालयामध्ये स्पष्टपणे सांगितलं की माझे वकील हे आशुतोष श्रीवास्तव नसून विपुल दुशिंग आहेत। आणि ही बाब सांगितल्यानंतर आशुतोष श्रीवास्तव यांना न्यायालयातून काढता पाय घ्यावा लागला, मात्र ते चांगले संतापलेले होते आणि गोयल कुटुंबियांनी माझी बदनामी केली, कारण माझं नाव इतकं मोठं या क्षेत्रामध्ये आहे आणि अशा वेळेला माझी बदनामी झाल्यामुळे त्यांनी थेट सियाचा भाऊ साहिलला या ठिकाणी 10 कोटींची बदनामीची नोटीस जी आहे ती या ठिकाणी पाठवलेली आहे। पुढच्या 48 तासात माफी मागावी, भविष्यात अशा प्रकारचे त्यांनी बदनामी करू नये, अन्यथा त्यांना 10 कोटी रुपये मला बदनामी म्हणून द्यावे लागतील, भरपाई द्यावी लागेल, नुकसान भरपाई म्हणून तशा प्रकारची नोटीस पाठवली आहे। आता गोयल कुटुंब या नोटीसला कसं उत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे, परंतु त्यांच्यासमोर हा नवा पेच जो आहे तो या ठिकाणी निर्माण झालेला आहे। नाझीम, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.